नमस्कार मंडळी, मी माधवी सगळं तुमचं स्वागत करत आहे माझं मराठी यूट्यूब चॅनल ब्लॉगर्स माधवीमध्ये। तर आज आपण आलो आहे परेल येथील कामगार मैदानात, जिथे आयोजित करण्यात आला आहे मनसे कोकण महोत्सव, जो आहे 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत आणि याचा टायमिंग आहे संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया तो आणि हा व्हिडिओ कसा आणि काय बनेल याची तुम्हाला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण आलेलो आहोत परेल येथील कामगार मैदानात, जिथे चालू आहे मनसे कोकण महोत्सव। गेटमध्ये एंट्री करताच महाराजांची अशी सुंदर अशी भव्य मूर्ती बसवलेली आहे, जिथे महाराजांना आपण मानाचा मुजरा करून आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। आपण पहिला स्टॉल पाहतच आहोत राहुल कोकण फूड प्रोडक्टचा, जिथे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्यूस। तुम्ही पाहू शकता इथे आहे कोकम आगळ, कोकम सरबत, हापूस आंबा सरबत, रोज सरबत। तर आपण इथे काकींना विचारूया, काकी यांची काय प्राइस आहे? याची 120 रुपये प्राइस आहे। तुम्ही पाहू शकता मंडळी, फणस पोळी आहे, हापूस आंबा पोळी आहे, तसेच आवळा कँडी आहे आणि इकडे फणसाचे वेफर्स आहेत। इथे वेगवेगळ्या प्रकारचा हा लिंबू ज्यूस आहे। तर काकांचा स्टॉल हा 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत आहे। कोकम सरबत पण आहे, तुम्ही येऊन इथे मस्त टेस्ट करू शकता। आताच आजीने इथे पियत होत्या आणि मँगो आणि आवळा ज्यूस, इथे मँगो आणि हा आवळा ज्यूस आहे। तर कोणाला आपल्याला कोकम आगळ, कोकम सरबत आणि वेगवेगळे ज्यूस जर पाहिजे असतील तर काकींच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा। काकींचा नंबर हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। मंडळी, तुम्हाला दुसरा स्टॉल हा दिसत आहे, मसाल्यांचा स्टॉल आहे हा। टेंबेकर मसाले वेंगुर्ला। तर तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत, लसूण चटणी, तिळकुट चटणी, तसेच शेंगदाणा चटणी, गावठी हळद देखील आहे आणि आपला मस्त खेकडा कोलंबी तिरशा शिंपल्या याचा मुशी मसाला आहे, लाल तिखट मिरची पावडर आहे, गरम मसाला पावडर आहे। आणि इकडे काकांना आपण विचारूया की काका या सर्वांची काय प्राइस आहे, कसं काय आहे? अलग अलग है। ओके, ही तिळकुट चटणी, आपला तिळकुट चटणी कशी आहे तरी? 40 रुपये 100 ग्राम, 400 रुपये किलो आहे। इथे पावभाजी आणि मिसळ मसाला आहे। तर काका याची काय प्राइस आहे? काकांचा स्टॉल हा 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत इथे आहे। तर काकांच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा आणि इकडून मस्त मस्त गरम मसाले जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता। मालवणी मसाला देखील आहे, मटन चिकन मसाला आहे, मच्छी कढी आणि मच्छी फ्रायसाठी देखील मसाला आहे। तर तुम्ही काकांच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा। काकांचा स्टॉल हा एंट्री केल्यावर दुसरा स्टॉल आहे। मंडळी, तुम्ही पाहू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत। तुम्ही पहा, तांदूळ पापड आहेत, पोहा मिरपूड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला उपवासाचे बटाटे पापड आहेत। असे वेगवेगळ्या व्हरायटीचे पापड आहेत आणि हे नाचणीचे पापड आहेत, लाल ठेचा पापड आहेत मंडळी, हे तुम्ही पाहू शकता। मंडळी, तुम्ही पाहू शकता इकडे आहे आपला कोकणचा मेवा, जो आपण जसे की खडखडे लाडू आहेत, शेंगदाणा लाडू आहेत, आंबापोळी आहे, हा आपला कोकणचा मस्त खाजा आहे यांच्याकडे, दादांकडे। तसेच हे चुरमुरे लाडू आहेत, साखरेतला खाजा आहे, चना लाडू आहे, पोहा लाडू, आंबावडी, स्पेशल आपली फणसाची भाजी येते। ओके, अर्धी शिजवलेली येते, फक्त फोडणी घालायची, त्याच्यामध्ये तुमच्या हिशोबाने ॲड करा, काळा वाटाणा, चवळी, जवला ॲड करा। 5 लोकांना होते भाजी, अर्धा किलोची। म्हणजे मंडळी, तुम्हाला हे आता फणस घेऊन असं कापा शिजवा याची काही गरज नाही आहे, हे रेडीमेड असं तुम्हाला भेटत आहे। हे खूप छान प्रोडक्ट आहे दादांकडे। तर तुम्ही या मनसे महोत्सवमध्ये आलात तर दादांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि ही फणसाची भाजी
नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. काका याची दादा याची प्राइस काय? 150 रुपये. 150 रुपये आहे. चिवडा आहे तो आपला स्पेशल मालवणी. असे तुम्हाला याची प्राइस काय आहे दादा? एक मोठे लाडू सगळे 80 वाले आहेत तिकडे, ते सगळे 60 वाले लाडू आहेत. मंडळी दादांच्या याला नक्कीच व्हिजिट करा. दादांचा स्टॉल एंट्री केल्यावर 4थ्या नंबरवर दादांचा स्टॉल आहे आनंद भुवन म्हणून. मित्रांनो आपण पाहू शकतो इकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारची लोणची. जी तुम्ही कोणाला लोणची आवडत असेल तर तुम्ही इथे येऊन नक्कीच व्हिजिट करा. मंडळी आपण आलेलो अदिती फूड्सच्या स्टॉलवर. या ताईंकडे आहे कोकम सरबत, कोकम आगळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा, जसे की डाएट चिवडा आहे, चकली आहेत, चिंचेचे कोळा आहेत ना. काय प्राईज आहे ताई याची? 60 रुपये पाव आहे, 100 रुपये. ओके. आणि हे कोकम काय प्राईज आहे? कोकम 100 रुपये पाव, 180 रुपये अर्धा आणि 350 रुपये किलो. ओके. कोकमची प्राईज आहे 350 रुपये किलो. तर हे ताई गावचे आहे. ओके. आणि इकडे तुम्ही पाहू शकता गावठी पोहे आहेत. हे उकडीचे तांदूळ देखील आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पीठ आहेत. पण रात्रीच भिजवायचं. कधी रात्री करायचं. इथे तुम्ही पाहू शकता मसाला कुळीत पीठ आहे, तसेच डांगर पीठ देखील आहे. हे आहे आंबोळीचे पीठ, वड्याचे देखील पीठ आहे. तर आपण विचारूया काकी काय प्राइस आहे यांची? हे 70 रुपये अर्धा किलो आहे पीठ. आणि हे घावन पीठ आहे. घावन पीठ कसे? 50 रुपये. हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. तर मंडळी तुम्हाला रेडीमेड असे पीठ तुम्हाला भेटणार आहेत काकींच्या स्टॉलवर. तर तुम्ही काकींच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. काकींच्या स्टॉलचं नाव आहे अदिती फूड्स. तर तुम्हाला या बॅनरवर काकींचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच मिळून जाईल. तर काकींचा स्टॉल हा 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत इथेच आहे. तर नक्कीच व्हिजिट करा. मंडळी आपण पाहत आहोत इथे मस्त असं खाण्याचे हे आहेत. इथे आहे चिकन खिमा पाव, हे तुम्हाला 30 रुपयाला भेटणार आहेत. कलेजी पाव आहे, तसेच जवला पाव आहे. आणि इथे फिशच्या अशा मस्त व्हरायटी लावलेल्या आहेत दादांनी. मी पाहू शकता सुरमई फ्राय आहे 300 रुपयाला एक पीस. पण हा सुरमईचा जो पीस आहे तो इतका मोठा आहे ना, विचारू नका. आहेत कोलंबी फ्राय, मटन सुक्का, सोलकढी, जवला फ्राय, असे दादांचं मस्त असा एक म्हणतात ना जेवणाची जी डिश सजावट केलेली आहे ती अप्रतिम आहे मित्रांनो. एक दादांनी ठेवलेले आहेत कोंबडी वडे, जे आहेत 200 रुपये. आणि ही आहे सुरमई थाली, तसेच ही आहे चिकन थाली. ही आपल्या भेटेत आहे कोलंबी थाली आणि ही आहे मटन थाली. तर हे आहे आपलं हॉटेल सिंधुदुर्ग. तर तुम्ही जर इकडे आपल्या मनसे महोत्सवला आलात तर दादांच्या हॉटेलला नक्कीच व्हिजिट करा. आणि दादांनी ही जी अशी मस्त सुंदर सुंदर डिश सजवलेल्या आहेत यांचा आस्वाद नक्कीच घ्या. मंडळी आपण पहिल्यांदा शिवशक्ती फास्ट फूड हे आपण म्हणजे फास्ट फूड हे नाव दिलेलं नक्की आहे, पण इथे आपले मस्त असे कोथिंबीर वडी दिसते आपल्याला, तसेच अळूवडी, आपले फेवरेट उकडीचे मोदक, तसेच थालीपीठ आहे, स्पेशालिटी खरडा आहे, मस्तच पुरणपोळी आहे. आणि हे सगळे म्हणजे खूप छान अशी व्हरायटी आहे जी आपल्याला म्हणजे कोकणी माणसांचे एक हे आहेत की बाबा हां हे याच्याशिवाय आपलं जेवण कधी कधी पूर्ण होत नाही. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हे उकडीचे मोदक आहेत. तर तुम्ही मनसे महोत्सवला आलात तर नक्कीच इथे या आणि या उकडीच्या मोदकांचा स्वाद घेऊ शकता. मित्रांनो इथे आहेत मोमोज आणि मोहितोज.
इथे आहेत तुम्हाला स्पायरल पोटॅटो, फ्रेंच फ्राय, स्मोकी बिस्किटचा स्टॉल मित्रांनो, इथे तुम्हाला दिसेल मस्त असे हेअर बँड्स आणि क्लिप्स, तसेच कानातले, हे खूप छान असे हेअर बँड्स आहेत, पाहू शकता. छान सुंदर अशा रंगबिरंगी बँगल्स तुम्हाला दिसतील. बँगल्सच्या व्हरायटी आहेत. बँगल्स ते आपण पुढे आलेलो आहोत. इथे आहे भैरी भवानी मुखवास. काकांकडे आहे मुखवासाच्या व्हरायटी आहेत, तुम्ही पाहू शकता. पान, तसेच बडीशेप आहे, मिक्सअप बडीशेप आहे, गोळ्या आहेत. काका यांची काय प्राईस आहे? हे 60 रुपये 100 ग्राम. हाजमोला गोळी आहे, चिंच आहेत, आवळा आहेत, पाहू शकता. हे पानाचे व्हरायटीज आहेत. पानाचे काय हे आहेत काका? 100 रुपये 100 ग्राम. हे असे पानाचे वर्षभर टिकतात, खराब होत नाही पानं. वर्षभर टिकणारा असा हा मुखवास आहे. मंडळी, आपण हा स्टॉल बघत आहोत. इथे आहे टेराकोटा मातीची भांडी, खेळणी, तसेच भेटवस्तू आहेत. ही अनिकेत पाटील यांचा हा स्टॉल आहे. तर आपण पाहत आहोत इथे आपल्याला भरपूर पेटीमध्ये हे आपल्याला समई, कलश, तसेच गणपती बाप्पाच्या मूर्ती, पंटी, दिवा, तुम्ही पाहू शकता. इकडे टोप, हंडी किंवा जग, तसेच लामण दिवा किती पण पेटवा, त्याला काय नाही होणार, पण स्टेबल असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे भांडी हे पाहू शकता. जण आपण हे पाहू शकतो. इथे छाप आणि प्रिंट 5 मिनिटात तुम्हाला टी शर्टवर ही प्रिंट करून मिळणार आहे. जे तुम्हाला पाहिजे आहेत त्या साईज, डिझाईनमध्ये आणि साईजमध्ये तुम्ही ते पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत. 250 कॉटनमध्ये 400 त्या दादाला विचारूया आपण की टी शर्टची प्राइस काय आहे. दादा, टी शर्टची प्राइस काय आहे आणि साईज काय आहेत? साईज 20 पासून XXL पर्यंत साईज आहे सर्व. आणि आपल्याला जर टी शर्ट हे घ्यायचे असतील तर हे प्लेन टी शर्ट पण तुमच्याकडे आहेत का? ओके. आणि जर आपण हे डिझाईन करून घेतले तर काय कॉस्ट जाते? जर फोटो प्रिंट करून पाहिजे पॉलिस्टरवर तर 250 रुपये. ओके. कॅटलॉगमध्ये प्रिंट पाहिजे तर 200 रुपये पॉलिस्टरमध्ये. अच्छा. कॉटनमध्ये पाहिजे तुम्हाला 350 रुपये. फोटोमध्ये पाहिजे तर 400 रुपये. म्हणजे 2 दिवसात भेटणार फोटो. ओके. मंडळी, आपण इथे आलेलो या स्टॉलवर. इथे घरात यूज होणारे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील सर्व. रॅप आहे, टॉवेल आहे, मॅजिक टॉवेल देखील आहे. दादा, काय प्राइस आहे या मॅजिक टॉवेलची? 200ला 2. मी पाहू शकता. इथे मसाजर देखील आहे. दादा, हे काय आहे? हे कॉफी बनवण्यासाठी बीटर आहे. काय प्राइस आहे याची? 150. तर कोणी कॉफी लवर असाल तर हे तुम्हाला नक्कीच युजफुल आहे. हे बाथरूमचे मॅट. हे बाथरूम मॅट आहेत. हे याच्यावर पाणी हे जमा ऑब्झर्व केलं जातं. हे कसं आहेत? 400ला जोडी. बघा, इथे दादांकडे तुम्हाला घरात यूज होणारे भरपूर असे प्रोडक्ट्स आहेत. तर तुम्ही इकडे आलात तर दादांच्या दुकानाला नक्कीच व्हिजिट करा. मंडळी, आपण आलेलो आहोत त्या पुढच्या स्टॉलला. जे आहेत आम्ही सावंतवाडीकर आणि यांच्याकडे आहेत लाकडाची खेळणी आणि शिल्प. सावंतवाडीची लाकडी खेळणी फेमस. काकांच्या स्टॉलवर आलेलो आहोत. सावंतवाडींची लाकडी खेळणी फेमस. लहान मुलांसाठी खूप अशी छान काकांकडे खेळणी आहेत. बॉडी पूर्ण मसाजर हातासाठी आहे. लहान मुलांचं हे कुरकुळा आहे. हे कसं आहे? 70 रुपये. आपल्याकडे भवरा आहे. नंतर हे पझल शेप वगैरे आहेत. ABCD 1 2 3 हे सगळं आहे.
म्हणजे हे लहान मुलांना शाळेत असे यूज होतील आणि लहान मुलं गेम ही खेळू शकतील असे काकांकडे प्रोडक्ट आहेत. बघा हे शिसमचे पळपूट आहेत, बाबळीचे आहेत, अगरबत्ती स्टँड आहेत, मोबाईल स्टँड आहेत. नंतर ही भातुकलीची खेळणी आहेत. हे आपलं खिसणी आहे प्लॅटफॉर्मला लावायची. काका याची काय प्राइस आहे भातुकलीची खेळणी? हे 500 रुपयाला आहे, 1400 रुपये. काकांकडे फ्रूट्स पण आहेत. काका फ्रूट्सची काय प्राइस आहे? भाज्यांची प्लेट आहे, भाज्यांची प्लेट आहे बघा. हे फ्रूटचे वरती आहे बघा. हे फ्रूट्स आहेत आणि ही भाज्या आहेत. खूप छान आहेत. काकांकडे खेळणी एकदम मस्त. आणि तुम्ही पाहू शकता हे वेगवेगळ्या प्रकारचे चॉपिंग बोर्ड्स आहेत. फ्लॉवर पॉट आहेत, चमचे आहेत. नंतर ते बघा हे चमचे आहेत, शिसमचे आहेत. लाटणी पण आहेत, शिसमचे आहेत. घड्याळ आहे, मसाल्याचे डबे आहेत, चपातीचे डबे आहेत. नंतर पिगी बँक आहेत, बँगल स्टँड आहे. नंतर ज्वेलरी बॉक्स आहेत. नंतर चटई पण आहे. पाहू शकता म्हणजे खूप छान असं काकांचं दुकान असं सजवलेलं आहे आणि काकांकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. तर तुम्ही नक्कीच विजिट करा काकांच्या शॉपला. आणि जर आपल्या घरात लहान मुलं असतील तर आवर्जून ही भांडी घेऊन जा, कारण की ही भांडी सध्या आता भेटत नाहीत कुठेच. चला मित्रांनो, आपण आता स्टॉल कव्हर करून आपण जाणार आहोत बालनगरीमध्ये. तर बालनगरीमध्ये आपण काय काय पाहू शकतो ते पाहूया. बालनगरीमध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे झोपाळे आहेत, गाड्या आहेत, तसंच रेल्वे आहे, टेडी बेअरचे शॉप्स आहेत, खूप बलून आहेत, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे झोपाळे देखील लावलेले आहेत. काही इकडे आगगाडी फिरते आहे झोमॅटोची. खूप छान अशी जम्पिंग जम्प आहेत आणि लहान मुलं इथे मस्त आनंद घेत आहेत या जम्पिंगचा. चला तर मित्रांनो, आता जायची वेळ झालेली आहे. आशा करते की व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी तुम्हाला पुन्हा भेटीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.